वीर निम्मी हाँ आज काय बनवू? टाको ओके. टाको टाको. तर इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये टाकले बारीक चॉप केलेलं लसण. त्यानंतर लसण चांगला झाल्यानंतर मी एक कांदा कट करून घेतला होता, तो ॲड करून घेतला आणि एक शिमला मिरची बारीक चॉप करून घेतली होती, ती मी ॲड करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता. तर मी इथे पनीर घेतलं आहे आणि कॉर्न घेतला आहे. तर पनीर आणि कॉर्नचं कॉम्बिनेशन खूप छान वाटते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी टाकले आहे रेड चिली फ्लेक्स, ऑरेगनो. तर इथे ऑरेगॅनोमुळे खूप छान टेस्ट येतो, तुम्ही नक्की टाका. त्यानंतर मी टाकलं आहे 1 चम्मच रेड चिली सॉस, 2 चम्मच मेयोनीज आणि थोडंसं सॉल्ट मी इथे टाकलेलं आहे. तर आता इथे मी 1 चम्मच केचप घेतलेलं आहे, ते मी ॲड करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपली स्टफिंग जी आहे ती रेडी आहे. तर इथे मी चपाती घेतली आहे. तर आता या चपातीला मी लावलेला आहे पिझ्झा सॉस. तर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही शेजवान सॉस आणि केचप मिक्स करून पण लावू शकता. तर इथे आपण जी स्टफिंग बनवली होती ती मी एक साईड इथे ठेवणार आहे, कारण मी आता टाको बनवणार आहे. तर आपण एक साईड इथे पूर्ण स्टफिंग अशी ठेवली आहे. त्यानंतर मी इथे घेतलं आहे मोझरेला चीज. तर त्यावरून मी अर्धी स्लाईस इथे ॲड केली आहे, चीज स्लाईस. तर मोझरेला चीज टाकल्यावर चीज स्लाईस लावायची काही गरज नाही, पण मी इथे ॲड केलं होतं. तर इथे दोन्ही साईडला असं आपल्याला तूप लावायचं आहे छान, किंवा तुम्ही बटर पण लावू शकता आणि छान आपल्याला ही शेकून घ्यायची आहे. त्यानंतर आता मी बनवत आहे रॅप. तर रॅपसाठी मी इथे मध्ये स्टफिंग भरून घेतलं आहे आणि या प्रकारे मी फोल्ड केली आहे चपाती, तुम्ही बघू शकता. तर आपला आता रॅप पण रेडी आहे. तर याला पण तूप लावून छान दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याला छान मी असं शेकून घेतलेलं आहे. तर आपलं टाको असं रेडी आहे. तर अशा प्रकारे आता मी इथे रॅप पण शेकून घेणार आहे. तर याला छान इकडून तिकडून अलटपलट करून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी आपल्या रॅपला पण इथे छान बटर पेपरमध्ये असं रॅप केलं आहे. तर आता निम्मीला हे मी दिलं होतं, इतकं आवडलं होतं निम्मीला, वीरला. तर मुलांसाठी खूप आवडणारी अशी गोष्ट आहे आणि याच्यातून एक तर चपातीचा पण यूज होतो आणि मुलांना व्हेजिटेबल्स पण पोटात जातात. तर टिफिनसाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सिम्पल आहे, इझी आहे, लवकर होणारी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. बाय बाय. तर भेटूया अशा सिंपल नवीन रेसिपी सोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. फ्रेंड्स भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.